चंद्रपूरचं वैभव असलेलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जगात प्रसिद्ध आहे। वाघांसाठीचं अत्यंत सुरक्षित केंद्र म्हणून ताडोबाची ख्याती आहे। परंतु गेल्या काही दिवसातील वाघातील संघर्षाच्या घटना पाहता वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण होत आहे। अतिशय धाडसी म्हणून ओळखला जाणारा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील छोटा मटका हा वाघ गेल्या 3 आठवड्यापासून सुजलेल्या आणि चिरलेल्या पायासह जंगलात फिरत आहे। त्यामुळे जंगलातील जखमी वाघावर उपचार करायचे की त्याला निसर्गाच्या भरवशावर सोडून द्यायचे, या दोन परस्पर विरोधी मतप्रवाहात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गंभीररित्या जखमी वाघाचे भवितव्य अधांतरी लटकले आहे। जंगलातील जखमी वाघावर उपचार करायचे की त्याला निसर्गाच्या भरवशावर सोडून द्यायचे, या दोन परस्पर विरोधी मतप्रवाहात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गंभीररित्या जखमी वाघाचे भवितव्य अधांतरी लटकले आहे। अतिशय धाडसी म्हणून ओळखला जाणारा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील हा वाघ गेल्या 3 आठवड्यांपासून सुजलेल्या आणि चिरलेल्या पायासह जंगलात फिरत आहे। मध्य प्रदेशात अशा प्रकरणात धाडसी पाऊल उचललं जातं। असं असताना महाराष्ट्रात अजूनही वाघाच्या उपचारांवर प्रश्नचिन्ह आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात 3 आठवड्यांपूर्वी छोटा मटका या नावाने प्रसिद्ध वाघाची अधिवासासाठी ब्रह्मा या नावाने प्रसिद्ध वाघाशी लढाई झाली। या लढाईत ब्रह्माचा मृत्यू झाला तर छोटा मटका गंभीररित्या जखमी झाला। त्याच्या पायाला मोठा चिरा पडून सातत्याने त्यातून रक्त वाहत होते। लढाई झाल्यानंतर रक्ताळलेल्या पायासह तो पर्यटकांना दिसला। पर्यटकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्याऐवजी निसर्गावर सोपवण्यात आले। अतिशय धाडसी असलेल्या या वाघाने यापूर्वी देखील 2 वाघांना यमसदनी धाडले आहे। त्यावेळी तो नैसर्गिकरित्या ठीक झाला, पण यावेळी त्याच्या पायाची जखम अतिशय मोठी आहे। तब्बल 3 आठवडे होऊनही त्याला चालणे अशक्य आहे। त्यामुळे तब्बल 8 दिवस तो उपाशी होता। 4 दिवसांपूर्वी त्याला आयते खाद्य पुरवण्यात आले, मात्र त्याच्या पायाची जखम बघता पाय सडण्याची भीती पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत। तर पशुवैद्यकीय यांच्या मते वाघ किंवा इतर प्राणी प्रत्येक वेळी नैसर्गिकरित्या ठीक होऊ शकत नाही। वाघाला फ्रॅक्चर असेल तर त्याला जेरबंद करून उपचार करावे लागतील आणि नसेल तर वेदनाशामक औषधं देऊन आणि प्राथमिक उपचार करून जंगलात सोडायला हवे। तर वाघांच्या उपचाराबाबत मध्य प्रदेश सतर्क असून मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात ज्युनियर बजरंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जखमी वाघाला तब्बल 3 दिवस हत्तीच्या सहाय्याने ट्रॅक करून जंगलातच उपचार करण्यात आले। तर कॉलरवाली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीवर देखील याच पद्धतीने उपचार करण्यात आले। मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात या वाघाला गंभीर जखमेतून बरे होण्यासाठी निसर्गाच्या भरवशावर सोडून देण्यात आले आहे। या उलट जखमी वाघ किंवा वन्य प्राणी निसर्गातच बरे होतात, त्यामुळे हा वाघ देखील नैसर्गिकरित्या बरा होईल। गरज भासल्यास आम्ही त्याला उपचारासाठी जेरबंद करू, असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उपसंचालक कुशाग्र पाठक म्हणाले। त्यामुळे जंगलातील जखमी वाघावर उपचार करायचे की त्याला निसर्गाच्या भरवशावर सोडून द्यायचे, या दोन परस्पर विरोधी मतप्रवाहात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गंभीररित्या जखमी वाघाचे भवितव्य अधांतरी लटकले आहे।